नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत, कॅप राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्याचा पहिल्या राऊंडमध्येच नंबर लागला होता, अशा विद्यार्थ्यांना बेटरमेंट करणं आवश्यक आहे. ठीक आहे. बेटरमेंट जर तुम्ही नाही केलं तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं किंवा सेकंड राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज थर्ड राऊंडमध्ये तुमचं सेव्ह राहणार नाही. ठीक आहे. त्यामुळे बेटरमेंट प्रोसेस करणं खूप आवश्यक आहे. तर बेटरमेंट प्रोसेस करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, सिम्पली लॉग इन करायचं आहे डी टी ईच्या साईटवरती. आता या स्टुडंटचं आपण लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघा समजते आपल्याला की या स्टुडंटचा नंबर जो आहे तो कुठे लागलेला आहे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग, मालेगाव. ओके. ब्रँच मिळालेली आहे याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ओपन कॅटेगरीची सीट मिळालेली आहे याला. 8 नंबरचा प्रिफरन्स होता. ठीक आहे. तर या स्टुडंटला काय करायचं आहे सिम्पली, तर सेल्फ अगोदर या ठिकाणी 3 स्टेप दिसतील तुम्हाला. या ठिकाणी जर दिसत नसेल होम पेजवर तर तुम्हाला इथे डाव्या साईडला बघा सीट ॲक्सेप्टन्स फॉर अलॉटेड सीट याची ऑप्शन येईल. त्याच्यावरती क्लिक केलं की अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. सिम्पली पहिल्यांदा काय करायचं आहे, सेल्फ डेटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा तुमच्या ज्या जे काही व्हॅल्यू आहे, सपोज व्हेरीफाय कॅन्डिडेट टाईप ओके आहे है ना, डिस्ट्रिक्ट सोलापूर आहे, कॅटेगरी यस, सगळं चेक करायचं आहे. जर करेक्ट असेल तर तुम्ही काय करायचं आहे, येस करायचं आहे, अदरवाईज तुम्ही नो करायचं. नो जर केलं तर तुम्हाला काय होईल, या राऊंडमध्ये जी सीट लागलेली आहे ती कॅन्सल होईल, बट तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल असता. या ठिकाणी खाली बघा कास्ट सर्टिफिकेट, या ठिकाणी व्ह्यू करायचं, बघायचं व्यवस्थित आहे की नाही, आपलंच आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे डॉक्युमेंट पण काय करायचे तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत. व्हेरीफाय केल्यानंतर प्रोसीड टू नेक्स्टवरती क्लिक करायचं. याच्यानंतर बघा 2 ऑप्शन येतील आपल्याला, फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं. जर तुम्हाला ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीजवरती क्लिक करायचं, आणि पुढचा राऊंड जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला बेटरमेंटवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीजवरती आपण क्लिक केलेलं आहे. त्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करा. गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा बेटरमेंट केलेलं आहे आपण, त्या स्टुडंटच्या मोबाईल नंबरवरती काय झालेलं असेल, तुमचा ओ टी पी गेलेला असेल, ज्या मोबाईल नंबरची स्टार्टिंग 70 पासून आहे आणि एंड 72 नाही, 72 72 पासून एंड होत आहे. ठीक आहे. तर तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, ओ टी पी टाकलेला आहे. ओ टी पी टाकल्यानंतर प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं. प्रोसीड केल्यानंतर ज्या स्टुडंटनी पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला होता आणि बेटरमेंटचे 1000 रुपये भरलेले आहेत त्यांना डायरेक्टली ही स्टेप येईल, आणि ज्या विद्यार्थ्याचा कॅप राऊंड 2मध्ये नंबर लागला होता त्यांच्यासाठी पेमेंट करायची टॅब येईल, त्याच्यावरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर बेटरमेंटची ही जी प्रिंट आहे ही प्रिंट काढून घ्यायची, तुम्ही सेव्ह करून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या है ना. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, तर बेटरमेंटची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, जर कोणाचा कॅप राऊंड 2मध्ये नंबर लागला नसेल किंवा कॅप राऊंड 1मध्ये नंबर लागला नसेल, त्यांना जर कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर त्यांनी काय करायचं आहे, स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती, तर या नंबरवरती रेडी फॉर कन्सल्टन्सी असा मेसेज टाकायचा आहे. ठीक आहे. तर कन्सल्टन्सी रेडीचा मेसेज टाकल्यानंतर आता मॅडमची फीज जी आहे ती 4000पर्यंत मॅडम सांगत होत्या, पण मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे आणि मी त्यांना 2000 सांगितली होती, बट कॅप राऊंड 3साठी जागा कमी असल्यामुळे त्यांना खूप रिसर्च जास्त करावा लागतो आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की सर मी 2000 तर करू शकत नाही, पण मी 3000 करते है ना. त्यामुळं माझ्या रिक्वेस्टवरती ते मॅडमने फिक्स अमाऊंट ठेवलेली आहे 3000 रुपये. जर कोणाला कन्सल्टन्सी करायची असेल कॅप राऊंड 3साठी तर तुम्ही या नंबरवरती रेडी फॉर कन्सल्टन्सी डिप्लोमा फर्स्ट इयर असा मेसेज करायचा. ठीक आहे. तर माधुरी मॅडम जे आहेत ते तुम्हाला काय करतील, कॉल करतील किंवा तुम्हाला त्यांचा नंबर पाठवतील, त्या याच्यावरती तुम्ही मेसेज केल्यानंतर. ठीक आहे. आणि जसं की मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्येही की कॅप राऊंड 1 आणि 2मध्ये मिळून टोटल 130 मुलांचे नंबर मॅडमनी लावून दिलेले आहेत. 131 जे सांगितलं तुम्हाला की त्यानं स्वतः प्रायव्हेट कॉलेज घ्यायचं होतं त्याला, तर त्याचे पैसे रिटर्न केलेले आहेत. ठीक आहे. तर जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही याच्यावरती मेसेज टाका. ठीक आहे. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.